हॅलो गाडी पाहिजे घरी जाऊन मला फोटो काढून हो नका ना वलसाड अच्छा हां वलसाड ते ठिकाणी म्हणे हे काढले फोटो काढून नको 5,000 जास्त इतरांनी दिलेल्या संगीतावर मला गाणं त्यांना आवडायचं नाही. 2006 नंतर त्यांनी परंपरा सुरू केली. इतरांनी दिग्दर्शित संगीतबद्ध केलेल्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी गाण्याला सुरुवात केली. जल्दी पिक्चरमधलं उलाला उलाला दम्माचा मूवी अशी एकापेक्षा एक गाणी त्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत, गायलेली आहेत. असताना अखेरचा निरोप दिला आहे. संपूर्ण शोकाकुल वातावरणामध्ये ते इथे त्यांचे नातलग असतील, परिजन असतील, चाहते उपस्थित झालेले आहेत. एक मोठा झटका संगीत क्षेत्राला लता दिदीनंतर बसलेला आहे. हेच सुद्धा हे शुभ आहे ते मानवतो आणि त्यांची खासियत होती. दुसऱ्या दिवशी कधीच घरात नसत. दुसऱ्या दिवशी त्यांचा सोन्याचा पेहराव दुसऱ्या पद्धतीचा असायचा. असे हे व्यक्तीला मुखाग्नीचं देश देतील. एकंदरीत या पद्धतीचं देण्यात आली होती. ती उपाधी त्यांना साजेशी अशी होती कारण ज्या पद्धतीने त्यांची माहिती केलेली आहे ती बघता. हॅलो बोल. एकापेक्षा एक सुपरहिट गाणी जी आहेत ती त्यांनी संगीतबद्ध केलेली आहे, गायलेली आहे. वेगळी अशी ओळख त्यांनी निर्माण केली. आज भक्तिदा या जगाचा अखेरचा निरोप घेत आहे. पदार्पण करायला त्यांना 45 वर्ष झाली. तरी पण परत त्यांना करावं लागेल. 1982 मिथुन चक्रवर्ती यांच्या डिस्को डान्सर या चित्रपटामुळे ते गजोदामध्ये आलं. 70च्या दशकामध्ये अनेक लाईनी हिंदी चित्रपटसृष्टीला रॉक आणि डिस्को संगीताची ओळख जी आहे ती भक्ती लहरी यांनी निर्माण करून दिली. सोन्याचे दागिने घालणे त्यांना प्रचंड आवडायचे. आपण बघू शकता त्यांची मुलगी जी आहे मला धनुषा सुद्धा भक्ती लहरी यांची कारकीर्द अनेक एक गाण्याने गेली आहे. लागितली कनेक्ट करा. इसकी फ्रेम में आ रहा हूँ. त्याप्रमाणे त्यांची नवीन शैली जी होती ती आपल्याला बघायला मिळते. अंतिम संस्कार जे आहे ते प्रक्रिया जी आहे केली जात आहे. त्या पद्धतीने सांगितलं. हॅलो काल हॅलो जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी जी आहे ते हेलो हेलो मेरा लहरी निवास. हेलो एजल जी जो स्टडी फ्रेम है ना वो मेरा है. ठीक है अभी चालू है वो लाइट.
सामने से मैं सर मैं अकेला यहाँ पे वो दूसरी जगह पे है, इसके लिए मैं नहीं बोल सकता हूँ अभी फिलहाल। मैं दूसरे बोलता हूँ रिपोर्टर। हाँ बोलो ना, एक मिनट यार, एक मिनट। सर्वर 2 वाला मेरा फ्रेम चालू है। बोलिए बोलिए। हाँ बोलिए ना, हाँ बोलिए ना। मेरे को बात करने दो दूसरे से, मेरे को उसके पास मैं क्या बोला, दूसरे से बात करते बॅटरी लागली होती इकडे, बॅटरी कमी आहे कोणाच्या याला बघ बघ ये इकडे दोघे तिकडे गेले तिकडे मागे बघ बघ तुला दिसते का करेक्टेड मैदाचं सांग कसं मैदाचं सांग करेक्टेड आहे त्यांना दुसऱ्याची मी उपाधी अंतिम दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संजय जाधव यांचं सिनेमाद्वारे आपण बघू शकता यांच्या पाठलावर संस्कार जे आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे चाहते सुद्धा इथे उपस्थित आहेत अमर अशा घोषणा दर्शनासाठी त्यांच्या ठेवण्यात आलं
फैमिली वाले किसी को मना नहीं कर सकते ना। आगे जा रहा निकाल दो इसको निकाल दो बोल ना जाओ हम हमारा बात करना बिल्कुल बात आपको यहाँ पर ट्राइपॉड ले लेंगे 12 बजे ना सब कुछ रेडी है हम लोग सभी लोग महान प्रिय पवित्र आत्मा के लिए मेरे साथ में बोलिए ओम। हे प्रभु हे दाता हे पिता हे गुरु जो महान प्रिय पवित्र पुण्यात्मा दिव्यात्मा आपके नियमानुसार हमारे बीच से विदा हो चुकी हैं, जिनका नाम पूज्य स्वर्गीय जो भी नाम है अपने सभी लोग बोल लीजिए। पिताजी के लिए हम सभी लोग यही प्रार्थना करते हैं, हे प्रभु हे दाता हे पिता हे गुरु महान प्रिय पवित्र पुण्यात्मा इस ब्रह्मांड में जहाँ पर भी हो, जिस अवस्था में भी हो, आप प्रिय पवित्र पुण्यात्मा को पवित्र आत्मा को ब्लैक टी शर्ट ब्लैक हट जाएगी हम लोग हट जाएगी ओ भाई ब्लैक टी शर्ट
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनम् प्रत्योर्मोक्षीयमामृतम् यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनम् प्रत्योर्मोक्षीयमामृतम्। सभी लोग प्रार्थना करते रहे कि आत्मा के लिए जितना हो प्रार्थना मेरी मुक्ति की कामना अभी आप क्या खड़े रहेंगे काटने की विधि के लिए प्रियता के लिए पीछे पे मुलगा बाप्पालारी त्यांच्या धर्माधर्म ज्ञानता बाप्पू जानता धर्म सब पूर्णपणे त्यांचं अतिशय शोकाकुल अशा वातावरणामध्ये दुःखाचा प्रसंग संभवू शकतो. त्यांचा मुलगा बाप्पालारी मुखाग्नी देत आहे. शोक अनावर झालेला आहे. स्वप्नावतही नव्हतं काही परिस्थिती कधी येईल, कारण बाप्पाने आपली जीवनशैली एक अनोख्या पद्धतीने अनोख्या अंदाजमध्ये घालवलेली आहे. मुख्यतः संपूर्ण अंगावर शोकाकुल झालेला आहे. भावना अनावर झालेल्या आहेत. मुखाग्नी देण्यात येत आहे. कालंवंश पंचमागत धर्माधर्म लोभेन संगीत विश्वातले फार मोठी लोक जे आहेत त्याची भेट आलेली आहे. शोकाकुल वातावरणामध्ये जो आहे मुखाग्नी देण्यात येत आहे. आज सर्वात महत्त्वाचं ज्या पद्धतीने दुःख अनावर झालेलं आहे सर्वांना मुखाग्नी देण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीने आपण बघू शकतो मुखाग्नी देण्यात आलेलं आहे. त्यांचा मुलगा बाप्पालारी यांनी मुखाग्नी दिलेला आहे. पूर्ण वातावरण शोकाकुल परिस्थितीमध्ये भावना अनावर झालेली आहे. अश्रू थांबायचं नाव घेत नाही अशा पद्धतीने मुखाग्नी देण्यात आलेला आहे. अखेर
तत्वात विलीन झालेला आहे. त्यांचा मुलगा बापाला यांनी त्यांना दिलेला आहे. असंख्य चाकरांच्या निरोप देण्यात आला. आज भक्तीला डिस्को किंग अग्नि से हाथ बचाते हुए पंचतत्वात विलीन झालेले आहेत. अभी देखिए त्याचा निरोप घेतलेला आहे. अभी ज्या हम सब लोग यहाँ पे हाथ जोड़ते हुए व्यक्तीने प्रार्थना संगीत चित्र करेंगे थोड़ी देर के लिए, उसके बाद में आगे भी तो आप सब लोग हाथ जोड़ लेंगे प्रार्थना के लिए. भाई कितना थोड़ा दूर हो जाइए, अग्नि तेज हो जाएगी, थोड़ा दूर हो जाइए. पवहन स्मशानभूमीमध्ये बुकेलेरी यांच्या आप यहाँ पार्थिवावर पे आगे अंतिम संस्कार करण्यात आगे आले. आगे आइए. त्यांचा पार्थिव पंचतत्वात विलीन झालेला आहे. त्यांचा मुलगा सभी लोग हाथ जोड़ लेंगे. त्यांना नौकांनी दिला. ये महान पवित्र आत्मा पूज्य स्वर्गीय परिवाराकडे पिताजी के लिए हम सभी लोग मुक्ति की, सद्गति की, स्वर्ग की कामना करते हैं, प्रार्थना करते हैं. चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणात शास्त्रों में कहा गया है व्रत होवाना चाहिए. इस परिवर्तन में दुनिया में ऐसा कौन है जिसका जन्म और मृत्यु ही ना हो? तो ऐसा कोई प्राणी में दिखाई नहीं. जलक्षेत्रातील जन्मे वाले की मृत्यु और मृत्यु वाले का जन्म कैसा अटल है. इसे चाहकर टाला नहीं जा सकता, इससे भागकर बचा नहीं जा सकता. तो जितना समय, जितनी सांसें प्रभु ने ये महान पवित्र आत्मा पूज्य बप्पी दास जी को समर्पित की थी, उनको पूरा करते ही वो हमारे बीच में से चले गए. लेकिन जाने से पहले उन्होंने परिवार के लिए, समाज के लिए और इस राष्ट्र के लिए अपने हर कर्तव्य को पूरा किया. कभी कुछ कम नहीं किया, इतना किया जिनके लिए हम यहाँ पर गए उतना ही कम, यानी कि उनकी तुलना हो ही नहीं सकती. ये महान पवित्र आत्मा ने अपने जीवन में अपना नाम बीच में से विदा, पवहन और स्मशानभूमी आप सभी परिवार के लोगों ने भी अंतिम उनकी बहुत सेवा की, आपने उनकी बहुत देखरेख की. सब लोगों ने आपने अपने दायित्व को पूरा किया. नौकांनी दिलेला आहे. उनके लिए आपने भी कभी कुछ संपूर्ण कुटुंब और यही सेवा, त्यांचा यही प्रार्थना और उनके अच्छे, जिसे हम लोग आत्मा के नाम से जानते हैं, यह कभी भी मृत्यु को प्राप्त नहीं होता. दुनिया का कोई शस्त्र आत्मा को काट नहीं सकता, अग्नि कभी आत्मा को जला नहीं सकती है, जल कभी आत्मा को गला नहीं सकता, और हवा से कभी सुखा नहीं सकता. आत्मा अजर है, अमर है, ना मरने वाली. तो इसीलिए हम लोग आपके पूज्य पिताजी की आत्मा के लिए सद्गति की कामना करते हैं, या जो भी हमारा उनके साथ में रिश्ता है उनकी आत्मा के लिए प्रार्थना करते हैं, क्योंकि आत्मा की मृत्यु कभी होती नहीं है. इसीलिए ये महान पवित्र आत्मा पूज्य स्वर्गीय बप्पी दास जी के लिए यहाँ पर हम लोग प्रार्थना कर रहे हैं, क्योंकि कहा जाता है कि जब कोई दिया, कोई दीपक जा सकता, उनके ऋणों को भी कभी चुकाया ही नहीं जा सकता है. कहते हैं भगवान न दिखने वाले माता पिता होते हैं, तो माता और पिता दिखने वाले भगवान होते हैं. तो आपके लिए, इस परिवार के लिए भगवान के तुल्य पूजा आपके पिताजी, उनका अंतिम संस्कार यहाँ पर पूर्ण हो रहा है. और देवी की तुल्य माता जी, जिनके लिए हम लोग दीर्घायु आरोग्यता की कामना करते हैं, अब माता जी ही माता पिता आपके लिए दोनों हैं, उनकी देख रेख में ही बाबू जी के लिए सबसे बड़ी श्रद्धांजलि है, सबसे बड़ी प्रार्थना है. और आप सब लोग हाथ जोड़ते हुए थोड़ी देर के लिए मौन रखेंगे, महान पवित्र पूज्य आत्मा को नमन करते हुए, जिन्होंने अपने जीवन में बहुत पुण्य कर्म किए, जिंदगी को अच्छे कर्मों से भरा. कहते हैं जिंदगी 3 पन्नों की किताब की तरह होती है. कितने पन्ने? 3 पन्ने. पहला पन्ना जन्म, जो हमारे हाथ में बिल्कुल नहीं
सब लोग हाथ पैर वगैरह पीछे ओ भाई मैडम एक मिनट हो मैडम मैडम हाँ बोलो मुकुट भाई ओ टूटा मुकुट भाई Gracias.